नमस्कार. मी ॲडव्होकेट महेशराव जाधव या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी 3 दिवसापूर्वी आपणास विनंती केली होती की मी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 बाबत मी आपल्यासोबत या माध्यमातून व्यक्त होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम या विषयावरती बोलण्यापूर्वी आज 1 मे 1960 रोजी आपला महाराष्ट्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र म्हणून उदयास आला. त्यामुळे आज या दिवशी 1 मे रोजी आपला महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याबाबत मी आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मुंबईसह महाराष्ट्र हे राज्य व्हावं म्हणून ज्या 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन बलिदान दिलेलं होतं, त्या सर्व 106 हुतात्म्यांना मी अत्यंत नम्रपणे अभिवादन करतो. त्याचबरोबर आज 1 मे दिवशी जागतिक कामगार दिन म्हणून आपल्या संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो. या विश्वाच्या उत्पत्तीमध्ये किंवा आता ह्या मॉडर्न वर्ल्डमध्ये या सर्व कामगारांच्या मुळेच हे सगळं जगाचं सुंदर देखणं रूप आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या श्रमामुळे, त्यांच्या घामामुळे, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये या कामगारांच्या सहभागामुळेच आज हे सगळे म्हणजे जग जे सुंदर आहे, मस्त आहे, त्याला कारणीभूत हे सगळे कामगार वर्ग आहेत. मग तो कुठल्याही पद्धतीचा असो, ते सर्वसाधारण कुशल अकुशल सगळ्या पद्धतीचे कामगार, या सर्व कामगारांना देखील मी आज या फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी आता आपल्याला नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961च्या बाबतीत आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी काही माझी मतं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे प्रामाणिकपणे. त्यापूर्वी मला सांगायला आवडेल की मी LLB 1994 साली मी शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथे जॉईन केलेलं होतं. प्री लॉचा कोर्स करून मी सन 2000 साली पासआउट झालो LLB. त्यावेळेला LLB डिग्री मिळाल्यानंतर मी सुरुवातीला माझी बेसिक जी प्रॅक्टिस, लाईन ऑफ प्रॅक्टिस असते या फील्डमध्ये, लिगल प्रॅक्टिसमध्ये, त्यामध्ये मी कोऑपरेटिव्ह हे फील्ड निवडलेलं होतं. आणि गेल्या साधारण 18 वर्षापासून सन 2002ला माझी सनद आहे, तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी सहकारामध्ये नियमितपणे काम करतो. तर मला निश्चितच इतक्या वर्षाच्या, साधारण 17-18 वर्षाच्या अनुभवातून मला आतून कुठेतरी जाणीव झाली की आपल्याला या फील्डमध्ये काम करत असताना मिळालेला ज्ञानाचा, मिळालेल्या माहितीचा आपल्या कुठेतरी मित्रपरिवाराला, तसेच आपल्या फील्डमधील संबंधित सर्व माझ्या कोलिग्स जे न्यायक्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्व मित्रांना याचा कुठेतरी उपयोग होईल या उदात्त हेतून मी हे बरेच दिवस झालं माझ्या मनामध्ये चालू होते की आय हॅव टू डील विथ ऑल माय फ्रेंड्स विथ माय नॉलेज. तर त्यासाठी मी थोडासा प्रयत्न करतोय. तर आता मी सुरुवात करतो. तर मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 हा सहकारी संस्था किंवा सहकार क्षेत्रा संदर्भात असलेला कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. तर या कायद्याची माहिती घेण्यापूर्वी या कायद्यान्वये एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जे सहकाराचं चालतं याबाबत आपल्याला याच्या डेप्थमध्ये जायचं असेल तर या क्षेत्राची आपल्याला साहजिकच या क्षेत्राबाबतचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि मी अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगून ठेवतो की हा 1 तासात 2 तासात न संपणारा विषय आहे. मी अकॅडमिक लेवलला म्हणा किंवा काही विद्यार्थी सुद्धा माझ्या फेसबुकच्या माध्यमातून माझ्या मित्रयादीमध्ये आहेत, फ्रेंड लिस्टमध्ये आहेत, काही प्रोफेशनल्स आहेत आणि या क्षेत्रामधील अत्यंत विद्वान आणि तज्ज्ञ लोक देखील आहेत. मी त्या सर्वांची पहिल्यांदाच मनापासून माफी मागून, कदाचित माझ्याकडे असलेलं ज्ञान त्यांच्यापेक्षा कमी असेल तरी देखील जे आहे
त्यातून मी साधारण माझा प्रयत्न करतोय की याबाबत मी आपल्यासमोर थोडीशी माहिती मांडू शकेन. तर मित्रांनो, मी ह्या आजपासून 1 मे पासून इथून पुढे सिरीज ऑफ लाईव्ह सेशन्स या सहकार कायद्याबाबत घेणार आहे. आजच्या सुरुवातीच्या सेशनमध्ये मी सहकार कायद्याच्या बाबतच्या इतिहासाची माहिती आपल्याला द्यायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, सहकार क्षेत्र म्हणजे जसं मानवी जीवनामध्ये सर्वसाधारणपणे अगदी मला सांगावंसं वाटतं की मानव समृद्ध होत जसा जसा गेला तसं तसं जसे स्टेट्स डेव्हलप होत गेली, सामाजिक व्यवस्था डेव्हलप होत गेली, तसं तसं या विकास प्रक्रियेमध्ये ज्या माणसाच्या 3 मूलभूत गोष्टी आपण समजतो की साधारण अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या 3 गोष्टी जरी आपण घेतल्या ना, तर या 3ही गोष्टीशी संबंधित असणारा हा सहकार क्षेत्र आहे. या सहकार क्षेत्राशिवाय या 3 गोष्टी कुठल्याही पद्धतीने कंप्लीट होत नाहीत, असं माझं प्रामाणिक मत आहे. आता साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर थोडंसं विषयांतर होतंय, पण मी अगदी थोडक्यात आपल्याला सांगेन. सकाळी उठल्यानंतर आपण जो चहा पितो, तो चहा पिताना देखील आपल्या मनात कधी कोणाच्या कल्पना येत नसते की हाऊ इज इट पॉसिबल दॅट वी आर ड्रिंकिंग द टी अँड वी स्टार्टेड आवर डे विथ दॅट टेस्टी टी. तर मित्रांनो, त्या चहाची गोडी आणि त्या चहाच्या गोडीपासून सुरुवात होणारं सहकार. तर त्या चहाला गोडी आणणारी जी साखर असते ना, ती कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकवलेली असते. ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकणारं ऊसाचं पीक, त्याला पाणी कुठल्या तरी सहकारी संस्थेनं दिलेलं असतं. त्याचबरोबर त्या पाण्याबरोबर ते ऊसाचं पीक चांगल्या पद्धतीनं पिकावं, वाढावं म्हणून एखादी सहकारी संस्था त्याला फायनान्स करत असते. त्याचबरोबर त्याला खतांचा देखील कर्जरूपाच्या माध्यमातून मदत करत असते. आणि नंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा पिकलेला, उत्पादित झालेला ऊस एक सहकारी संस्था की त्याच्यावर त्या ऊसावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून साखर बनवते. तर ती साखर बनवल्यानंतर ती साखर प्रोसेस होऊन ती तुमच्यामध्ये ते पॅकिंग होऊन ती एका विशिष्ट ठिकाणी विक्रीसाठी जाते. तिथून ती संपूर्ण अगदी एखाद्या दुकानामध्ये, साधं दुकान जे असतं प्रोव्हिजन्सचं तिथं किंवा ग्रोसरीचं, तिथंपर्यंत ती विक्रीसाठी गेल्यानंतर तिथून ती आपण घरी आणतो, आपल्या चहामध्ये आपण ती टाकून चहा पितो. म्हणजे ही जी एंटायर चेन आहे, ह्या चेनचा जर आपण अगदी थोडक्यात काळजीपूर्वक विचार केला तर ह्या 1 कप चहासाठी किती मोठी सहकाराची यंत्रणा राबत असते याचा आपण थोडासा जरी विचार केला तर हे किती मोठं व्यापक क्षेत्र आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येईल. तर मित्रांनो, असं चहापासून ते अगदी विनोदाचा भाग म्हणलं तर सकाळच्या चहापासून ते संध्याकाळच्या टेबलवरती मदिरेचा जो ग्लास असतो त्यामध्ये जी मदिरा ओतली जाते ती सुद्धा या सहकाराच्या क्षेत्रापासूनच म्हणजे संबंधित असते. त्या ह्याचे बाय प्रोडक्ट्स जे असतात शुगर फॅक्टरीमध्ये साखरेपासून निर्माण होणारे त्या बाय प्रोडक्ट्स पासून त्याचे डिस्टिलरीज तयार होतात आणि त्या डिस्टिलरीज पासून चांगल्या चांगल्या उत्तम ब्रँडची अगदी मला सांगायला आनंद वाटतो की एक मोठी बाजारपेठ या लिकरची आहे. त्यामधून हा प्रचंड मोठा रोजगार या सहकाराच्या माध्यमातून त्यामुळे उभा राहिलेला आहे. तर मित्रांनो, विषयांतर झालं तर मला आता सांगायला आवडेल, सहकारानं अगदी या साध्या उदाहरणातून आपल्याला मी समजावून सांगू इच्छितो की क्रेडिट असो, बँकिंग असो, प्रोडक्शन्स असो, प्रोसेसिंग असो, मार्केटिंग असो, हाऊसिंग असो, इरिगेशन असो, ट्रान्सपोर्ट असो, टेक्सटाईल असो किंवा इंडस्ट्रीज असो, हे सगळे इतके प्रचंड म्हणजे ह्याच्यात आणि काही बाबी राहिल्या असतील, पण या संपूर्ण बाबी या सहकारानं व्याप्त केलेल्या आहेत. आणि या बाबींच्यामुळेच हे सहकार किंवा ही व्यवस्था या सहकाराच्या या समावेशामुळे समृद्ध झालेली असं माझं मत आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, या संपूर्ण सहकारातील इंडस्ट्रीज किंवा ज्या सगळ्यात मोठा जो भाग व्यापलेला आहे तो डेअरीचा आणि त्याचबरोबर शुगर फॅक्टरीज आणि तिसरी म्हणजे तुमची वस्त्रोद्योग आपली म्हणजे वस्त्रोद्योगामधून ह्या 3 प्रचंड मोठ्या इंडस्ट्रीज सहकाराच्या माध्यमातून इन्व्हॉल्व असल्यामुळे याचा प्रचंड सामाजिक व्यवस्थेवरती, आर्थिक व्यवस्थेवरती म्हणजे हे समृद्ध करण्यामध्ये ह्या गोष्टींचं निश्चितच योगदान आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. तर मित्रांनो, सहकार समजून घेताना या सहकाराचे
माध्यमातून जे सामाजिक विकास होतो, सामाजिक विकास घडतो आहे किंवा घडला यापूर्वी, याच्या आधी ह्याचा बेस काय आहे, याचा इतिहास काय आहे, तो आपल्याला निश्चित समजावून घ्यावा लागेल. आणि मला आवडेल तुम्हाला सांगायला की याचे प्रामुख्याने 6 स्टेजेस तज्ज्ञ लोकांनी यामध्ये अभ्यास करून मांडलेले आहेत. मी स्वतः याबाबत काही संदर्भ वाचले, त्यामधून मला जे पटले, मला जे आवडले किंवा मला जे त्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली ती आपल्याला मला या माध्यमातून शेअर करायला निश्चित आवडेल. तर साधारण स्टेज पहिली होती ती प्री कोऑपरेटिव्ह स्टेज, म्हणजे सहकार प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यापूर्वी लोकांना समाज व्यवस्थेमध्ये हा कालावधी होता इसवी सन 1870 ते 1903 पर्यंत. त्या काळामध्ये समाजात म्हणजे हा स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, त्यावेळेला ब्रिटिश राजवट होती आणि त्यावेळेला प्री कोऑपरेटिव्ह स्टेज आपण त्या स्टेजला म्हणलं तर त्याचे अस्तित्वात असणारे कायदे होते डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट आणि द लँड इम्प्रुव्हमेंट लोन ॲक्ट 1883 आणि ॲग्रिकल्चरल लोन ॲक्ट. या माध्यमातून त्यावेळेला लोकांना वित्त पुरवठा केला जायचा आणि ही संपूर्ण व्यवस्था त्यावेळेला ब्रिटिशांच्या ताब्यात होती, त्यांच्या माध्यमातून लोकांना मदत केली जायची. त्यानंतरचा पिरियड होता इनिशियल स्टेज असं यातले एक्सपर्ट लोक म्हणतात. इनिशियल स्टेजच्या माध्यमातून हा कालावधी 1904 ते 1914 पर्यंतचा होता. म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा सहकाराच्या माध्यमातून, आता मी तुम्हाला ज्या 3 माहिती सांगितल्या की प्री कोऑपरेटिव्ह स्टेजमध्ये डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट प्रमाणे किंवा द लँड इम्प्रुव्हमेंट लोन ॲक्ट प्रमाणे ज्या सुविधा उपलब्ध होत होत्या त्यामधून लोक डेव्हलप होत आहेत, व्यवस्था डेव्हलप होते लक्षात आल्यानंतर साधारण हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच ह्या सहकाराची इनिशियल स्टेज अस्तित्वात आली. तो कालावधी 1904चा होता आणि त्यावेळेला ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1904 ब्रिटिशांनी अस्तित्वात आणलेला होता. आता मित्रांनो, मला सांगायला विशेष म्हणजे ही बाब आहे की या कायद्याअंतर्गतच महाराष्ट्रामध्ये बॉम्बे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या बँकेची स्थापना केली. म्हणजे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी की 1904ला ती बँक अस्तित्वात त्या कायद्यान्वये आलेली होती आणि त्या माध्यमातून बॉम्बे प्रोव्हिजन्समध्ये या माध्यमातून सर्व म्हणजे सहकाराचं जे सुरुवातीचं फाउंडेशन आहे ते आपण रचलं गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर मित्रांनो, मला सांगायला अत्यंत म्हणजे ही गोष्ट आपल्याला शेअर करावीशी वाटते की त्यानंतरची स्टेज येते इव्हॉल्युशन स्टेज, की जे ह्या 1904 नंतर जे इव्हॉल्युएट झालं सहकार, त्यामध्ये पुढं जशी डेव्हलपमेंट होत गेली त्या डेव्हलपमेंट नंतर 1914 नंतर साधारणपणे आपण म्हणू कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1912 हा अस्तित्वात आला. कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1912 आणि या कायद्यामुळे या काळातील सहकारी वित्तीय संस्थांची त्यावेळेच्या पुनर्बांधणी केली गेली. म्हणजे जे स्ट्रक्चर होतं त्यावेळेचं अस्तित्वातलं त्याचं हॅबिटेशन म्हणा किंवा रिऑर्गनायझेशनचा प्रकार किंवा त्याची जी घडी जी होती ती अशी व्यवस्थित किंवा त्याची मांडणी या कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1912 या कायद्यान्वये केली गेली असं माझं मत आहे. त्याचबरोबर या कायद्यान्वये सहकाराबाबतची शिक्षण प्रणाली देखील त्यावेळेला अस्तित्वात आली आणि लोकांना या फील्डमध्ये काम करणाऱ्या या कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1912च्या माध्यमातून एक अवेअरनेस प्रोग्राम त्याला एक्झिक्यूट केला गेला आणि लोकांच्या मध्ये या सहकाराच्या फायद्यांच्या बाबत प्रचंड अवेअरनेस निर्माण केला गेला त्यावेळेला. आणि इतर ज्या संस्था होत्या की ज्या वित्तीय संस्थांच्या व्यतिरिक्त त्यांच्या संस्थांची मंडळं फॉर्म केली गेली. म्हणजे आय कॅन से द ऑर्गनायझेशन जे असतात ते एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑर्गनायझेशन त्यावेळेला केली गेली. तर बघा कसा हा प्रोग्रेस होत गेला 1912 पर्यंतचा. आणि त्यानंतरची 4 नंबरची स्टेज येते मित्रांनो स्टॅग्नेशन स्टेज, ह्याला आपण ग्रोथ स्टेज म्हणू किंवा डेव्हलपमेंट स्टेज ऑफ कोऑपरेटिव्ह सेक्टर असं आपल्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हा कालावधी 1925 ते 1947 पर्यंतचा आहे. हा देखील स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, त्यातलाच हा भाग आहे. आणि या काळामध्ये बॉम्बे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1925 हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यान्वये सहकारात जी
जुनी म्हणजे सहकारामध्ये जवळजवळ जो एकंदरीत एंटायर जी डेव्हलपमेंट आहे ती याच काळामध्ये झाली असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि याच कालावधीत द बॉम्बे कोऑपरेटिव्ह इन्शुरन्स सोसायटी 1930 आणि द कोऑपरेटिव्ह लँड मॉर्गेज बँक 1930 या सहकारी संस्था अस्तित्वात आल्या मित्रांनो. आणि या संस्थांच्या मार्फत दीर्घ मुदतीची कर्जे, त्याचबरोबर कर्जांची पूर्तता करणाऱ्या बाबी, तशीच जमीन सुधारणा, जमीन खरेदीसाठी कर्जे लोकांना उपलब्ध होऊ लागली. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या माध्यमातून या तिसऱ्या स्टेजमध्ये, म्हणजे मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे स्टॅग्नेशन स्टेज, जी ग्रोथ असते एखादं सीड असतं त्याचं, म्हणजे सुरुवातीचे ह्या स्टेजेस, सुरुवातीची स्टेज 1870ला हे सहकाराचं बीज लावलं गेलं. त्याचा आता ग्रोथ इथपर्यंतचा एखाद्या म्हणजे चांगल्या अशा वृक्षामध्ये होत गेलेला आपल्याला दिसून येईल. आणि याच्या पुढं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेज नंबर 5 ही ग्रोथ स्टेज. म्हणजे ही आता एका स्टेजला असं आलं जातं की यामध्ये सर्व हा ग्रोथ स्टेज आहे ती 1948 ते 1961चा कालावधी आहे. म्हणजे हा आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ. आणि या कालावधीमध्ये त्यावेळचे तत्कालीन जे लोकप्रतिनिधी होते, समाजसुधारक होते, समाजासाठी झटणारे लोक होते, त्या सर्व लोकांनी समाजामधील आर्थिक विषमता म्हणा, समाजामधील म्हणजे जे सर्व लोकांना एका विशिष्ट आर्थिक ह्याच्यावरती आणण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून सर्वकष विकासाचं पर्व अस्तित्वात आणलं गेलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामध्ये स्वातंत्र्यानंतरचे फार प्रचंड मोठी जी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली, त्यामध्ये साखर उत्पादनामध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड प्रकारची क्रांती झाली. म्हणजे हरित क्रांती वगैरे ह्या गोष्टी या कालावधीत आल्या. आणि याच कालावधीमध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये जर नावारूपाला आलेली त्यावेळची संस्थान आज देखील ती आहे. तिचं म्हणजे अगदी सगळीकडे तिचा उदाहरणासह उल्लेख केला जातो. ती अतिशय नावारूपास आलेली सहकारी संस्था म्हणजे प्रवरानगर सहकारी साखर कारखाना हा त्या काळामध्ये उदयास आला होता. आणि एक लोकांना सहकाराच्या माध्यमातून एक प्रचंड मोठी इंडस्ट्री की ज्या माध्यमातून प्रक्रिया असू दे, रोजगार असू दे, मार्केटिंग असू दे, फायनान्स असू दे, या सगळ्या गोष्टींचा समाज उपयोगी चारी अँगलनी जर डेव्हलपमेंटचा विचार केला तर या सहकाराचा फायदा या कालावधीमध्ये ग्रोथ स्टेजमध्ये लोकांना दिसून आलेला होता. त्यानंतर पुढची स्टेज मित्रांनो येतोय डायव्हर्सिफिकेशन स्टेज. म्हणजे विविधीकरण चरण आपण याला म्हणू. या डायव्हर्सिफिकेशन स्टेजमध्ये हा 1962 ते आता लेटेस्ट 2020 पर्यंत जरी आपण विचार केला तर मला सांगायला आनंद वाटेल की या स्टेजमध्ये सहकारामध्ये सामाजिक आर्थिक स्तर जो होता ह्या ग्रोथ स्टेजमध्ये 1948 ते 1961च्या दरम्यान तो साधारणपणे 2 ते 6 पटीनं जास्त वाढला. म्हणजे किती प्रचंड प्रगती या व्यवस्थेमध्ये झाली याचा आपण अत्यंत गांभीर्याने जर विचार केला तर जे आपल्याला आज या सामाजिक व्यवस्थेमध्ये जे उद्योग असू देत, व्यवसाय असू देत, इंडस्ट्री असू दे किंवा कुठलंही क्षेत्र असू दे, म्हणजे हाऊसिंग म्हणजे मगाशी मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं, क्रेडिट असू दे, बँकिंग असू दे, प्रोडक्शन प्रोसेसिंग, त्यानंतर हाऊसिंग, इरिगेशन, ट्रान्सपोर्ट, टेक्सटाईल इंडस्ट्रीज, शुगर इंडस्ट्रीज असू दे किंवा डेअरी इंडस्ट्रीज असू दे, यामध्ये अत्यंत म्हणजे या डायव्हर्सिफिकेशन स्टेजमध्ये 2 ते 6 पटीनं इतकी प्रचंड मोठी डेव्हलप होऊन जो सामाजिक आर्थिक लोकांचा विकास झाला तो हा कालावधी आपल्याला धरावा लागेल. डायव्हर्सिफिकेशन स्टेज त्याला कारणीभूत आहे. त्यामध्ये सहकारामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी म्हणजे मला माहिती असल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामधील त्या काळातील सर्व सन्माननीय तत्कालीन लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सर्व प्रकारच्या म्हणजे आर्थिक सामाजिक विषमता कमी व्हावी म्हणून लोकांच्यासाठी सहकारी संस्थांची मोठ्या मोठ्या स्थापना करून, म्हणजे त्यामध्ये जास्त करून बेसिकली पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये तर शुगर लॉबी आपल्याला माहितीच आहे, साखर कारखान्यांची
प्रत्येक तालुक्यामध्ये नोंदणी झाली, मोठे कारखाने उभे राहिले, त्यामुळं बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध झाले. लोकांच्या शेतातील ऊस पिकं वाढली गेली, त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला गेला. प्रत्येक घराघरामध्ये सहकारी कारखान्यामध्ये लोकांना नोकऱ्या मिळत गेल्या. सहकारी कारखान्याबरोबर त्याच्याबरोबर एक पॅरलल जी सहकाराशी संलग्न असणाऱ्या दुसऱ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रचंड रोजगार उपलब्ध केल्यामुळे लोकांना उपजीविकेचं मित्रांनो साधन मिळालं. तर सांगायचा उद्देश असा आहे, तर या डायव्हर्सिफिकेशन स्टेजपर्यंत 1960च्या कायद्याने संस्थांचे म्हणजे इतकी प्रचंड क्रांती झाली, बदल झाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे प्रचंड सुधारणा दिसून आल्या. त्यामुळं गावातील अगदी साधी आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलंच घ्यायचं झालं तर बघा, साध्या प्रत्येक गावागावामध्ये तुम्हाला 4-5, 5-5, 6-6 दूध डेऱ्या दिसतील. म्हणजे ह्या माध्यमातून लोकांना दररोज त्यांच्या हातामध्ये पैसा येऊ लागला. त्यांच्या दैनंदिन गरजा कुठल्याही माध्यमाने म्हणजे या दूध उत्पादक दुधाच्या व्यवसायामुळे त्यांना कुठेही इतर ठिकाणी म्हणजे त्यांची आर्थिक कुचंबना जी पूर्वी होत होती ती बंद झाली. त्याचबरोबर विकास संस्था होत्या, विकास संस्था आहेत, त्यांच्या माध्यमातून शेतीपूरक कर्ज त्यांना मिळू लागले. त्यामुळे शेतामध्ये देखील त्यांना कुठल्याही ह्याच्याशिवाय त्यांना म्हणजे जिल्हा बँकेच्या मार्फत असू दे किंवा इतर नॅशनलाइज बँकेच्या मार्फत असू देत, शेतीपूरक कर्जासाठी त्यांना शेतासाठी लागणारी खतं, शेतासाठी लागणारी संपूर्ण यांत्रिकीकरण जर कोणाला असेल तर ट्रॅक्टर्स घेण्यासाठी, कोणाला काही शेतीपूरक असतील तर त्यामध्ये मग दूध व्यवसायाच्या संदर्भात असू दे, म्हैस कर्ज असतील किंवा डेअरी उत्पादनासाठी लागणारी संपूर्ण जी यंत्रणा असते, म्हणजे ते अगदी साध्या गोठा बांधण्यापासून ते दूध वितरित करण्याची जे त्याला गाडी घ्यायची आहे तिथपर्यंतच्या व्यवस्थेसाठी सहकाराच्या माध्यमातून मग त्या पतसंस्था कर्ज देत होत्या, विकास संस्था कर्ज देत होत्या, दूध डेऱ्या ही वित्तीय सहाय्य किंवा दूध क्रेडिट दिलं जातं. तर अशा पद्धतीने लोकांचा प्रचंड आर्थिक विकास होत गेला. तर सांगायचा उद्देश आहे की 1960च्या कायद्याने नंतर जो आपला महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 नुसार सहकारामध्ये इतकी प्रचंड आमूलाग्र क्रांती, सामाजिक स्तरामध्ये आर्थिक विषमता तसेच सामाजिक स्तर लोकांचा जसा जसा डेव्हलप होत गेला तसे तसे कायद्याने या सहकारी संस्थावरती एक विशिष्ट प्रकारची नियंत्रणं लादली गेली, जेणेकरून या कायद्यान्वये लोकांना सहकारातील जे सहभागी घटक आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे सभासद आहेत त्यांच्यावरती कोणताही अन्याय होऊ नये, व्यवस्था अत्यंत पारदर्शकरित्या चालावी म्हणून एक सुसंगत कायद्याचं अस्तित्व आलं आणि त्यामुळं संस्थांची वर्गीकरण केली गेली, कायदेशीर बंधनं संस्थांच्यावरती आणि व्यवस्थापनावरती आल्या आणि कायद्याचा त्याच्यावरती अंकुश आणला गेला. तर सांगायची महत्वाची गोष्ट आहे की हा 1960चा कायदा बऱ्याच म्हणजे आता 2020 चालू आहे मित्रांनो, हा वेळोवेळी म्हणजे जशी जशी सामाजिक व्यवस्था बदलत गेली, सहकारी संस्थांचे आव्हानं समोर वेगवेगळी येत गेली, यामध्ये काही विशिष्ट चॅलेंजेस आपल्या समोर आले, तसतसे याच्यामध्ये शासनाने वेळोवेळी बदल केले, दुरुस्त केल्या कायद्यामध्ये. आणि 12/1/2012 रोजी भारतीय राज्यघटनेमध्ये 97व्या घटनादुरुस्तीप्रमाणे हा कायदा अंतिमतः 12/1/2012 रोजी दुरुस्त करण्याचा घटनेमध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र सहकार कायदा 30/8/2014 रोजी तसेच 20/12/2014 आणि 23/12/2014 ने दुरुस्त झाला. तर या संपूर्ण घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकारी संस्था मित्रांनो स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार देशाच्या सर्व नागरिकांना प्राप्त झालेला आहे. म्हणजे जे फंडामेंटल राईट्स आहेत आपल्या घटनेनं आपल्याला या देशातील नागरिकांना दिले होते, त्यामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार 97व्या घटना दुरुस्तीमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला प्राप्त झालेला आहे.
त्यामुळं इथून पुढं कुठल्याही नागरिकांना एकत्रितपणे संघटित होऊन सहकारी संस्था उदात्त हेतूसाठी किंवा आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्याचा भारतीय राज्यघटनेच्या 97व्या दुरुस्तीप्रमाणे मिळालेला फंडामेंटल राईट आहे, हे आपण कायम लक्षात ठेवावं. त्याचबरोबर 2011 मधील एका सर्वेप्रमाणे म्हणजे हा 97वा घटनादुरुस्ती ज्याला आपल्या राज्यघटनेमध्ये देशाच्या झाली त्यावेळेला त्याच्याबाबत त्यावेळेचा विषय इतका महत्वाचा होता की त्यावेळच्या सर्वेप्रमाणे 6 लाख सहकारी संस्था आपल्या देशामध्ये सर्वसाधारणपणे सर्व राज्यांमध्ये नोंदणीकृत वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा होत्या 6 लाख. आणि त्यामध्ये या 6 लाख सहकारी संस्थांमध्ये एकूण 2011 मध्ये 24,92,00,000 सभासद या ना त्या कारणाने कनेक्टेड होते. म्हणजे त्या 6 लाख सोसायटीचे सभासद जवळजवळ 25 कोटी पर्यंत होते. तर जगातील सर्वात मोठे नेटवर्क हे सहकारातील आपल्या देशामध्ये असल्यामुळं हे सर्वात मोठे सहकारातील क्षेत्र जगात भारतामध्ये आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तर या संपूर्ण 97व्या घटनादुरुस्तीप्रमाणे ही घटनादुरुस्ती होण्याची कारण त्यावेळच्या विधिमंडळानं, त्यावेळच्या लोकसभेनं, कायदे मंडळानं या संपूर्ण जी सहकार संस्थांच्या पुढे जी आव्हानं येणार आहेत त्यांचा देखील विचार करून ही घटनादुरुस्ती केलेली होती. त्याप्रमाणे कायदे दुरुस्ती प्रत्येक राज्यांना करायला लावलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थांमध्ये या घटनादुरुस्ती अन्वये सहकारी संस्थांमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेस आणि महिला यांना व्यवस्थापनामध्ये सहकारी संस्थांच्या प्रतिनिधित्व संरक्षित केले गेलेलं आहे. म्हणजे ही प्रचंड मोठी गोष्ट आहे की या प्रवर्गातील ह्यांचा स्तर, सामाजिक स्तर इक्वल व्हावा, विषमता नष्ट व्हावी. त्यामुळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि महिला या घटकांना सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन कमिटीमध्ये प्रतिनिधित्व मॅन्डेट केलेलं आहे, कंपल्सरी कायद्यानं केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतोय की ग्लोबलायझेशनमुळं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट की आणि रिटेल ट्रेड जो आपल्या ग्लोबलायझेशनमुळं आलेला आहे की जो प्रत्येक देशाला या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि रिटेल ट्रेडमुळं प्रचंड तोंड द्यावं लागतं. यासाठी सुद्धा सहकारी संस्थांनी हे आव्हान पेलण्यासाठी अगदी केंद्र सरकार असू दे किंवा आपलं महाराष्ट्र शासन असू दे यांच्या मार्फत अगदी मला सांगावंसं वाटेल की या संपूर्ण व्यवस्थेला एक सक्षमपणे आव्हान देण्यासाठी आपली स्वतःची सहकारी यंत्रणा आपण यशस्वीपणे याचा मुकाबला करू शकतो. आज तुम्ही सगळीकडे बघा मित्रांनो, आपल्याला सर्व मार्केटिंगमध्ये जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेला सगळे पॉश मॉल्स दिसतात. अगदी FDI-मुळं ते सिंगल ब्रँडेड असू दे किंवा मल्टी ब्रँडेड असू दे, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या मोठ्या मोठ्या शोरूम्स दिसतात. आणि ह्याच्यामुळं होतं काय की हे कॉर्पोरेट वर्ल्ड जे आहे की हे भांडवलदारांच्यामुळं निर्माण झालेलं विश्व आहे. आणि ह्या भांडवलदारांच्या म्हणजे जेव्हा एखाद्या आर्थिक बाबीचं विकेंद्रीकरण करायचं आपण ठरवतो एकीकडे सहकाराच्या माध्यमातून आणि दुसरीकडे पुन्हा FDI असू दे किंवा रिटेल ट्रेड असू दे याच्या माध्यमातून पुन्हा भांडवलदारांचंच केंद्रीकरण होतं की काय अशी मला प्रामाणिकपणे भीती वाटते. पण या अगदी ठरवलं गेलं तर सहकाराच्या माध्यमातून याला आपण एक सक्षमपणे चॅलेंज देऊ शकतो, चांगल्या पद्धतीनं आव्हान देऊ शकतो. आज साधारण सहकारातला आपला जर ब्रँड आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला बघायचा झाला तर म्हणजे रिटेलमध्ये असू दे किंवा तुमच्या बाकीच्या म्हणजे डेअरी प्रोडक्ट्समध्ये जर आपण गेलो तर आपला गोकुळ जो आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ या ब्रँडला आपल्या सहकारातून अजून देखील प्रचंड बाजारपेठेत मागणी आहे. कारण ती क्वालिटी ती त्याची म्हणजे ही आहे मेंटेन केलेली त्याचे सर्व बाबीनं. त्यामुळं ग्राहक हा त्या ब्रँडच्या पासून लांब जात नाही. तशा पद्धतीनं इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण ब्रँड
इतक्याच तोडीचा ब्रँड सहकाराच्या माध्यमातून जर दिला, म्हणजे हे एक दुधाचं झालं, पण दुसरे सुद्धा प्रोडक्शन्स आपल्याकडे भरपूर आहेत. आज कोल्हापुरी गुळाला संपूर्ण जगभरात मान्यता आहे. तो देखील सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपण डायरेक्ट म्हणजे FDIला तोड द्यायचं झालं किंवा आपल्याला रिटेल ट्रेड जरी करायचा झाला जगभरातल्या बाजारपेठेतून, तर सहकाराच्या माध्यमातून मला वाटतं की त्या पद्धतीनं, हे मी अगदी उदाहरण दाखल 2 गोष्टी सांगितल्या, गोकुळचा आणि आपल्या कोल्हापुरी ह्याचा ऑर्गॅनिक जो गुळ आहे त्याच्या बाबत. तर अशा इतरही बहुतेक बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण सहकाराच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं याचं ब्रँडिंग करू शकू. तर महत्त्वाची सांगायची गोष्ट अशी आहे मला, आपल्या प्रत्यक्षात उत्पादित होणारा शेतीमाल असू दे किंवा काही वेळेला आता बऱ्याच ठिकाणी लोक ओरडत असतात, म्हणजे आपला खास करून शेतकरी बांधव आहे तो, की शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही किंवा हे होत नाही, नुकसान होते त्यांना, काही वेळेला नैसर्गिक आपत्ती येते, काही वेळेला त्यांना बाजारपेठेमध्ये प्रचंड उत्पादित झालेला माल अचानकपणे एकत्रित येतो. तर या सहकारी संस्थांच्या माध्यमातून मित्रांनो, जर आपल्या शेतामध्ये पिकवल्या गेलेल्या मालाचं जर आपण व्यवस्थित नेटवर्क जर डेव्हलप केलं ना, प्रत्येक गावामध्ये तशा सहकारी संस्था डेव्हलप करून तसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आणि बाजारपेठेत सहकारी संस्थांच्या मार्फत दर प्रत्यक्षात ठरवून जर माल उतरवला, तर प्रत्येक बाबीला आपल्या योग्य दर मिळेलच मिळेल. पण थोडंसं इनिशिएटिव्ह आपल्या लोकप्रतिनिधींना किंवा आपल्या या फील्डमधील कार्यरत असणाऱ्या नेते मंडळींनी घेतली तर ही गोष्ट आपल्याला निश्चितच अवघड नाही असं अगदी ठामपणे वाटतं. कदाचित हा विषय नाही आहे माझा, तरी देखील मी अगदी मला मनापासून वाटतं की बाबा ह्या गोष्टी आपल्या सामाजिक जेव्हा आपण जीवनामध्ये जगत असतो तेव्हा प्रत्येक जण दिवसभर एखादा माझा शेतकरी बांधव त्या शेतामध्ये राबून त्याला जर त्याच्या मेहनतीचा दर मिळत नसेल, त्याच्यावर अन्याय होत असेल आणि तो अन्याय आपण निमूटपणे बघणं किंवा सहन करणं त्या बिचाऱ्यांना, हे माझ्या व्यक्तिमत्वात नाही किंवा मला ते पसंत नाही. ती गोष्ट, त्याच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना असल्यामुळं कदाचित मी या विषयावरती बोलत आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण या सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावागावातील शेतीमाल उत्पादक लोकांनी, म्हणजे आता मार्केट कमिटीमध्ये सुद्धा बघा, आपल्याकडे जी भाजी घरात येते ती सुद्धा ती मार्केट कमिटीतली काही लोक दर ठरवतात आणि त्या दर ठरवण्यामुळं तिथं त्याचा मातीमोल झालेला भाग परत ते नंतर व्यापारी प्रचंड दराने विकतात. ही कुठेतरी व्यवस्था, याला पॅरलल आपण स्वतः सहकारी संस्थांच्या माध्यमातून एक चांगली बाजारपेठ या शेतीमालाला उपलब्ध करून देऊ शकतो. तशा सहकारी संस्था सुद्धा आपल्याला डेव्हलप करता येतील अशी मला आशा आहे. त्याचनंतर या संपूर्ण जागतिक आव्हानासाठी सुद्धा त्या पद्धतीनं यावरती विशेष या घटना दुरुस्ती, मगाशी मी सांगितलं 97व्या घटना दुरुस्तीप्रमाणे FDI आणि रिटेल ट्रेड या आव्हानांना पेलण्यासाठी ही सहकार जे क्षेत्र आहे ते सक्षम करणं मित्रांनो निश्चितच गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 97व्या घटना दुरुस्तीमुळं गैरकारभार किंवा संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये चुकून काही ठिकाणी गैरकारभार होत असतील किंवा झाले असतील त्यावरती नियंत्रण आणण्यासाठीच्या प्रचंड ड्रास्टिक प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये केलेले आहेत. त्यानंतर संसाधनांचा विकास, म्हणजे जे सोर्सेस आहेत या माध्यमातून त्याची सुद्धा डेव्हलपमेंट व्हायसाठीचा तरतुदी आहेत. त्याचबरोबर संपूर्ण व्यवस्थापन आणि हे जे कामकाज सहकारी संस्थांचं आहे ते अत्यंत पारदर्शकरित्या चालावं म्हणून या साठी प्रचंड कायद्यामध्ये दुरुस्ती केले गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांचा विकास, आर्थिक विकास, साखर, खत, दुग्ध व्यवसाय या संपूर्ण बाबींचा विकास होऊन लोकांचं आर्थिक जीवनमान कसं सुधरवावं किंवा कसं ते एका विशिष्ट उंचीपर्यंत जाऊन आर्थिक सुबत्तता प्रत्येकाच यावी यासाठी या 97व्या घटना दुरुस्तीमुळे कायद्यात प्रचंड मोठे बदल केले गेले. केंद्र शासनानं प्रत्येक राज्याला त्याप्रमाणे आपले कायदे दुरुस्त करण्यास मुदत दिली होती. त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र सहकार कायदा हा 12/1/2012च्या अमेंडमेंट जी भारतीय राज्यघटनेच्या 97व्या घटना दुरुस्तीच्या
ह्याच्याप्रमाणे दुरुस्ती झाली, त्याप्रमाणे 30/8/2014 रोजी, तसेच 20/12/2014 आणि 23/12/2014 रोजी आपला सहकार कायदा दुरुस्त झाला मित्रांनो. तर या पद्धतीनं या कायद्याने आता इथून पुढं या प्रत्येक ऍक्ट मधील तरतुदीप्रमाणे नवीन कायदा 2012 पासून आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये, त्यानंतर वेळोवेळी काही निवडणुकींच्या बाबत निवडणूक प्राधिकरण हा एक विषय आहे. त्याचबरोबर कायद्यामधील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थांची बांधणी, त्याचबरोबर सहकारी संस्थांचे व्यवस्थापन, सहकारी संस्थांचे ऑडिट, सहकारी संस्थांच्या गैरकारभाराबाबत असणाऱ्या तरतुदी, त्याचबरोबर सभासदांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या तरतुदी आणि इतर सर्व बाबी याबाबत मी हे आता एका सेशनमध्ये ह्या गोष्टी मला सांगणं शक्य होत नाही मित्रांनो. तर माझी विनंती राहील की मी या पुढच्या सेशन्समध्ये हा आता इतिहास मी आपल्यासमोर सर्वसाधारणपणे मांडलेला आहे. तर मला आवडेल साधारणपणे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 मधील सेक्शन 1-2 ऑनवर्ड्स मी प्रत्येक बाबीवरती आपल्याला प्रिंटिमेशन देऊन की मी या सेक्शनवरती या वेळेत आपल्यासमोर काही माहिती सादर करणार आहे असे मी आपल्याला आधी कळवून आपल्याला याबाबत निश्चितच या कायद्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आज या महाराष्ट्र दिनी, आज 1 मे रोजी या दिनाच्या औचित्यानं मी आपल्यासमोर महाराष्ट्र सहकार कायद्याचा इतिहास किंवा महाराष्ट्रातील सहकाराबाबतच्या इतिहासाची माहिती आपल्यापर्यंत सादर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. निश्चितच मला खात्री आहे की आपल्याला ही माहिती आवडली असेल. त्याचबरोबर आज बरेच काही आपल्या फील्डमधले, लिगल प्रोफेशनमधले बरेच लोक आजच्या दिवसाच्या औचित्यानं विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा आपल्या फॅटर्निटीमधील लोकांना काही विशेष लेक्चर्स अरेंज केलेलं मलाही ऐकायला मिळालं होतं, त्यांनाही मला ऐकायचं आहे. तर मी आता या ठिकाणी आपली रजा घेतो आणि आपल्या जीवनामध्ये आता सध्या कोरोनारूपी या विषाणूनं जे थैमान घातलेलं आहे त्यापासून आपल्या सर्वांची लवकरात लवकर सुटका होऊन आपलं सर्वांचं आयुष्य सुख समृद्धीनं पुढं सुख समृद्धी प्रत्येकाच्या आयुष्यात लवकरात लवकर यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.